महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। शिवसेना विधानसभा समन्वयक पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा सोमनाथ ओझरडे यांचा राजीनामा। 29 ऑगस्टला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा समन्वयक सोमनाथ दिगंबर ओझरडे यांनी आपल्या पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। याबाबत त्यांनी जिल्हा प्रमुख नंदू शिर्के आणि संपर्क प्रमुख संजय कदम यांच्याकडे दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी राजीनामा सादर केला आहे। आपल्या राजीनामा पत्रात ओझरडे यांनी पक्षाने तसेच पक्षातील पदाधिकारी व सहकार्यांनी आजवर दिलेल्या प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत। विशेषतः मागील जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात मिळालेले मार्गदर्शन, सहकार्य आणि पाठिंबा याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे। हा निर्णय कोणत्याही व्यक्तीविषयी किंवा पक्षाविषयी नाराजी, द्वेष अथवा वैर भावनेतून घेतलेला नसल्याचे ओझरडे यांनी स्पष्ट केले आहे। तसेच कोणाचीही गद्दारी किंवा विश्वासघात करण्याचा आपला उद्देश नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे। पुढील राजकीय वाटचालीबाबत त्यांनी मोठी घोषणा केली असून दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोलाड सुतारवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे। जनतेची कामे, विकास कामांना चालना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक व्यापकपणे काम करणे हेच आपल्या पुढील राजकीय वाटचालीचे प्रमुख उद्दिष्ट राहणार असल्याचे ओझरडे यांनी सांगितले। राजकीय भूमिका बदलली तरी आजवर सोबत काम केलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि सहकाऱ्यांबद्दलचा आदर कायम राहील। तसेच वैयक्तिक संबंध व आपुलकी जपण्याचा प्रयत्न राहील असेही त्यांनी राजीनामा पत्रात नमूद केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले, तृप्ती भोईर, महाड।